सोलापूर शहर महापालिकाच्या वतीने जन्म व मृत्यू तसेच विवाह नोंदणी कार्यालयात पूर्वीच्या मराठीमध्ये लिहिलेल्या जन्म दाखल्याच्या विषयावर मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे विविध विषयावर मागणी करण्यात आली। त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख, सोलापूर शहर संपर्क प्रमुख मीर महमूद खान, पत्रकार नरेश सब्बन उपस्थित होते। नमस्कार, मी सादिक शेख, प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक जनहिताच्या विषयावर निवेदन देण्यात आलं आहे। त्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे की सोलापूर शहरात जे जनसामान्य नागरिक आहे यांचा खूप मोठा पिडवणूक जन्म व मृत्यू विभाग व त्याचबरोबर विवाह नोंदणी कार्यालयामध्ये होत आहे। कारण ज्या लोकांकडे 15-20 वर्षापूर्वीचे दाखले आहे, जन्म दाखले, त्या जन्म दाखल्यावर मराठीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने लिहून दिलेले दाखले आहेत। ते दाखल्यावर 15-20 वर्षापूर्वी स्कॅनर नव्हता, म्हणून विवाह नोंदणी कार्यालयात, पासपोर्ट ऑफिसमध्ये व अनेक शासकीय कार्यालयामध्ये तुमचा जन्म दाखला स्कॅनर नाही, या जन्म दाखल्यावर स्कॅनर नाही म्हणून ते जन्म दाखले शासकीय कार्यालयात रिजेक्ट करण्यात येत आहे। महानगरपालिकेच्या अभिलेखमध्ये गेल्यानंतर या जन्म दाखल्याच्या रजिस्टर नोंदवही विचारणा केल्यानंतर त्या अभिलेखामध्ये असं म्हणण्यात येत आहे की तुमच्या जन्म दाखल्याची नोंद आमच्याकडे फाटलेली आहे। नोंद जे आमच्या रजिस्टरमध्ये आहे ते रजिस्टर घाण झालेलं आहे, तुम्ही 13-3 प्रकरण करा, अशी उत्तर अभिलेख विभागामध्ये मिळत आहे। यामध्ये एक खूप मोठी साखळी सोलापूर शहरामध्ये काम करत आहे। अनेक वकील, अनेक दलाल 13-3 प्रकरणामध्ये हजारो रुपये नागरिकांकडून घेत आहे। गेल्या वर्षीचे 13-3 प्रकरणचे जे फाईल आहे अजून तहसील कार्यालय, तहसीलदार यांच्याकडे प्रलंबित आहे। यामुळे अनेक नागरिकांचा खूप मोठा त्रास वाढत आहे। शासकीय कामात, पासपोर्ट ऑफिसच्या कामात ज्या ठिकाणी जन्म दाखले लागत आहे त्या कार्यालयामध्ये स्कॅनरचे जन्म दाखले आल्यामुळे तगादा लावण्यात येत आहे। परंतु आमची आज जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अशी मागणी आहे की महानगरपालिकेच्या अभिलेखामध्ये एक स्वतंत्र वही ठेवा, त्या वहीमध्ये जे पूर्वीचे दाखले आहे जन्मचे, या जन्म दाखल्याची नोंद ठेवा, एक वेगळी रजिस्टर ठेवून त्याच्यावरती तुम्ही सिरियल वाईज एंट्री घ्या आणि या लोकांना तुम्ही हॅरॅसमेंट करू नका। तुम्ही स्वतः त्या दाखल्यावर एक वही ठेवून, एंट्री नंबर ठेवून त्या दाखल्याला जे ऑनलाईन प्रणाली आहे त्याच्यावरती तुम्ही स्वतः स्कॅनर करून पाठवून द्या, अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। आणि जे 13-3 प्रकरण तुम्ही पाठवून देतात कोर्टामध्ये, तहसीलदारकडे किती एक वर्ष झालेले ते प्रकरण प्रलंबित आहे। यामध्ये सोलापूरकरांची खूप मोठ्या प्रमाणात हेळसाळ होत आहे, त्यांचा त्रास होत आहे। पासपोर्ट ऑफिसमध्ये देखील हेच पद्धत सुरू आहे। त्यासाठी तात्काळ माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे, तुम्ही स्वतः त्या लोकांची बैठक लावा आणि जे मागणी केलेली आहे, जे 15-20 वर्षापूर्वीचे दाखले जन्मचे, त्याच्यावरती स्वतंत्र तुम्ही एक वही नोंद करा, त्याच्यामध्ये एंट्री घ्या आणि तुम्ही स्वतः अभिलेख जे कार्यालय आहे यांच्याकडून तुम्ही स्कॅनर त्याच्यामध्ये दाखल करा, एक एंट्री ज्यामध्ये नंबर घाला, अशी विनंती आम्ही केलेली आहे। जर येणाऱ्या काळात जर या विषयावर शासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही तर मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आम्ही एक खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन घेणार आहे। आपल्या चॅनलच्या वतीने आम्ही सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।